नमस्कार, भन्नाट रेसिपीज बाय रोशनीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची चटणी. तर या ठिकाणी 1 वाटी सोयाबीन घेतले आहेत. तर एका तव्यामध्ये ते आपण भाजून घेणार आहोत. अगदी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. एकसारखं परतत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान डाग पडलेले आहेत सोयाबीनला. तर हे थोडंसं साईडला करून आता याच्यामध्ये सुकं खोबरं भाजून घेणार आहोत. खोबरं देखील डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता खोबरे देखील भाजले गेले आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून तेलामध्ये भाजून घेणार आहोत. तेलामध्ये 1 मिनिट परतवून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा जिरे, तसेच 7 ते 8 लसूण पाकळ्या घालत आहे. हे देखील भाजून घ्यायचं आहे थोडंसं. 1-2 मिनिटं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालत आहे. कढीपत्त्याने खूप छान चव येते चटणीला. 1 ते 2 मिनिटासाठी परतवून घेतलेला आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. हे आपण वाटून घेणार आहोत. वाटण तयार आहे. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट घालत आहोत. तसेच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली चटणी तयार आहे. रंगही खूप छान आलेला आहे. अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून एकही रेसिपी मिस नाही होणार.